माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सूर्य बकरा जे आहे त्याच्यामधलं श्लोक क्रमांक 37, 38 आणि 39 पाहिलं होतं. त्या श्लोकांमध्ये आपण असं पाहिलं होतं की आदम अलैहिस्सलामने काय केलं, सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या समोर क्षमा याचना किंवा तौबा पेश केली आणि अल्लाहने त्यांची तौबा किंवा क्षमा याचना कबूल केली. आणि अल्लाह जो आहे तो खूप तौबा कबूल करणारा किंवा क्षमा याचना कबूल करणारा आहे आणि दया करणारा आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की अल्लाहने असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुमच्यामधून कोणाकडे माझ्या मार्गदर्शनाचा जे मार्ग आहे तो येतो आणि तुमच्यामधून ज्यांनी त्या मार्गदर्शनाच्या मार्गावर चालायला सुरुवात केली तर त्याला कोणत्याही प्रकारचा भय राहणार नाही आणि तो कधीच दुखी होणार नाही. आणि जे लोक इन्कारी आहे आणि जे पवित्र कुराण आहे त्याला खोटं असं सांगणारे आहेत, त्यांच्यासाठी असं सांगितलेलं आहे की त्यांच्यासाठी जे आगीचं अजाब आहे, यातना आहे आणि ते तिथे नेहमीसाठी राहणार आहे, म्हणजे नरकात ते नेहमीसाठी राहणार आहे. आता आपल्याला आज श्लोक क्रमांक 40 आणि 41 यामध्ये जे संदेश दिलेला आहे ते पाहायचं आहे. आता इथे असं म्हटलेलं आहे बनी इस्राईल. तर बनी इस्राईल म्हणजे जे इस्राईल आहे त्यांचे पुत्र जे होते, पुत्रे जे होते. आता इस्राईल हे याकूब अलैहिस्सलाम यांचं दुसरं नाव आहे आणि याकूब अलैहिस्सलाम जे आहे ते इब्राहिम अलैहिस्सलामचे क्षमा करा, जे इसाक अलैहिस्सलाम आहे त्यांचे पुत्र आहे आणि इसाक अलैहिस्सलामचे वडील म्हणजे इब्राहिम अलैहिस्सलाम. तर इथे असं म्हटलेलं आहे त्यांना अल्लाहने की जे आता जे यहुदी लोक आहेत, जेवढे यहुदी लोक आहेत आणि बहुतेक जे ईसाई लोक आहेत ते पण सुद्धा हे इस्राईल जे आहे याकूब अलैहिस्सलाम यांच्या नसलमधूनच आहेत, यांचे पुत्र आहेत. आणि जे पवित्र शहर आहे मदिना मुनव्वर, तर तिथे यहुदी जे लोक आहेत त्यांची चांगलीच लोकसंख्या होती त्यावेळी आणि ते तिथे राहत होते. तर जेव्हा जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदिना मुनव्वराला हिजरत करून आले तर त्यांनी काय केलं की हे जे यहुदी लोक होते तर त्यांना इस्लाम या धर्माकडे बोलावलं. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्यासोबत काही अमन आणि शांतीचे करार पण केले. आता हे जे यहुदी लोक होते ते काय करायचे की त्यांची जी पुस्तक होती तौरात होती, तर त्यांना जेव्हा इस्लामकडे बोलवण्यात आलं तर त्यांनी काय केलं, याला नकार दिला. तर त्याच्यामुळे मोहम्मद पैगंबर जे आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्यांना जे नरक आहे त्याच्या यातनांपासून त्यांना धमकावले किंवा त्यांना आगा केले आणि त्यांना इस्लामकडे येण्यासाठी दावत दिली. आणि त्याच्यानंतर हे जे लोक होते म्हणजे यहुदी, तर यांना सुरुवातीला काय सांगितलेलं इथे अल्लाहने सांगितलं की जे कृपा देणगी मी तुमच्यावर केलेली आहे त्याची आठवण करा, त्याचं स्मरण करा.
म्हणजे जे तौरात जे होती पवित्र ग्रंथ तौरात, जे त्यांचे पैगंबर मूसा अलैहि सलामवर अवतरित झालं होतं, तर त्याबद्दल त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत असं करार केला होता की तुम्ही काय करणार, या तौरातवर पूर्णपणे चालणार आणि मी तुमच्यावर जे कृपा देणगी केली होती ते स्मरण करा, त्याची आठवण करा. पण यांनी काय केलं, आणि नंतर असं सांगितलेलं आहे त्यांना, पण यांनी हे जे त्यांच्यावर उपकार केले होते, तर त्यांनी अल्लाचा आभार मानलं पाहिजे होतं. पण त्यांनी काय केलं की हे जे तौरात आहे, तर याच्यामध्ये त्यांच्या मनानुसार बदल करून टाकलं आणि तौरातमध्ये बदल करून त्याचे काही जे आज्ञा होते ते बदलून टाकले. कारण त्यांना असं सांगितलं जात होतं की तुम्ही हे जे कुराण, जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, याच्यावर सुद्धा ईमान राखा आणि जेवढे पैगंबर आतापर्यंत आले त्यांच्यावर सुद्धा ईमान राखा. पण त्यांनी काय केलं की कित्येक पैगंबरांना विनाकारण मारून टाकलं. ते आपण पुढच्या श्लोकांमध्ये पाहणार आहोत. त्यांच्यावर काही असे कृपा करण्यात आले होते की ते जिथे राहत होते तिथे ऊन खूप होतं, तर नेहमी म्हणजे त्यांच्यावर अल्लाहने काय केलं होतं, एक ढग असं निश्चित केलं होतं, जो काय करायचं, नेहमी त्यांच्यावर सावली ठेवायचं आणि त्यांना जेवण होतं ते आकाशातून म्हणजे येत होतं, मन्न सल्वा म्हणून. ते आपण पुढच्या श्लोकांमध्ये पाहणार आहोत. तरी यांनी काय केलं की तौरात मध्ये बदल करून टाकलं आणि आता याच्या मागे एक कारण असं होतं की जर त्यांनी सत्याचा मार्ग जर निवडला असतं तर त्यांना त्यांच्या धर्मांच्या लोकांकडून भय होतं की हे लोक काय करणार, त्यांचा विरोध करणार. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या धर्मांच्या लोकांची भीती वाटत होती. त्याच्यामुळे इथे शेवटच्या इथे या दोन्ही श्लोकांच्या शेवटी असं म्हटलेलं आहे अल्लाहने की तुम्हाला फक्त भीती अल्लाहची वाटली पाहिजे आणि अल्लाहला सोडून तुम्ही कोणालाही म्हणजे कोणाची भीती वाटू द्यायची नाही. आणि मग जे इथे असं सांगितलेलं आहे त्यांना की हे जे पवित्र कुराण मजीद आहे, तर त्याच्यामध्ये तेच संदेश दिलेला आहे जे त्यांच्या तौरात, इंजील हे पवित्र ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. आणि त्यांना असं सांगितलेलं आहे की ज्या पुस्तकांवर यहुदी लोक ईमान ठेवत होते, तर जे पवित्र कुराण आहेत तो सुद्धा त्यांच्या पुस्तकांना खोटं ठरवत नाही, पण उलट काय करतो की हे तौरात, इंजील खरे आहे याचं म्हणजे सबूत देतो किंवा यांना सत्य ठरवतो. दोन असे उदाहरण आहे इथे. एक तर आहे की पैगंबर मोहम्मद जे सर्वात शेवटचे पैगंबर येणार होते, त्यांच्या येण्याची जी भविष्यवाणी होती ती त्यांच्या पुस्तकात होती, तौरातमध्ये, इंजीलमध्ये. ते त्यांना माहीत होतं आणि कुराण मजीदनी त्याला खरं करून दाखविलं किंवा त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे या पवित्र कुराण मजीद जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे की हे तौरात, इंजील जे आहे ते अल्लाहकडूनच अवतरित झालेले आहे. ही गोष्ट वेगळी आहे की नंतर या लोकांनी तौरातमध्ये बदल करून टाकले आणि त्याला म्हणजे त्यांच्यामधले जे आज्ञा होते त्याला बदलून टाकले.
आणि पुढे असं म्हटलेलं आहे ते आता हे जे अल्लाहने त्यांच्यासाठी केलं, तर अल्लाहची अपेक्षा अशी होती की जे मदिना मुनव्वर आहे तिथे जे इन्कारी लोक किंवा जे मूर्ती पूजा करणारे लोक आहेत त्यांच्या तुलनेत हे जे यहुदी लोक आहेत त्यांनी अगोदर कुराण मजीदवर ईमान राखलं पाहिजे. पण तिथे उलट होत होतं. म्हणजे ज्या गतीने मूर्ती पूजा करणारे लोक इस्लामकडे येत होते त्या गतीने हे यहुदी लोक कुराण मजीदवर ईमान राखत नव्हते. याच्यावरून असं सिद्ध होतं की हे लोक जे होते यहुदी हे काय करत होते, कुराण मजीद खोटं आहे अशी घोषणा करत होते किंवा त्यांचं जे श्रद्धा होती ती ही होती की ही पुस्तक अल्लाहकडून अवतरित झाली नाही, ही खोटी आहे. आणि मग त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे ते त्याच्यामुळे त्यांना असं म्हटलेलं आहे की तुम्ही काय करा की मूर्तीपूजा करणारे लोक जर कुराण मजीदला नकार देत असेल तर त्यांना ते नंतर देतील, त्यांनी आतापर्यंत दिलं नाही, पण तुम्ही या पुस्तकाला नकार देणारे पहिले बनू नका, इन्कारी बनू नका, असं इथे म्हटलेलं आहे. आणि आता काही यहुदी लोक जे होते ते काय करत होते की काही पैसे घेऊन, जे सर्वसाधारण लोक आहेत रिश्वत घेऊन ते काय करायचे की जे सर्वसाधारण लोक आहेत त्यांच्या इच्छेप्रमाणे तौरातमध्ये बदल करून टाकायचे आणि काही आज्ञांना लपवून टाकायचे सर्वसाधारण लोकांना खुश करण्यासाठी आणि काही पैशांसाठी. त्याच्यामुळे अल्लाहने असं म्हटलेलं आहे की माझे जे आयत आहेत त्यांना काही पैशांसाठी विकू नका. म्हणजे तौरातमध्ये जे आज्ञा आहेत त्यांना बदलू नका आणि सर्वसाधारण लोकांना त्यांचा मार्ग भ्रष्ट करू नका. कारण हे लोक काय करायचे, लोकांचा मार्ग भ्रष्ट करायचे. आणि शेवटी मग तेच म्हटलेलं आहे की जे सत्य आहे आणि जे असत्य आहे तर दोघांना काय करा, मिसळू नका. म्हणजे सत्य आणि असत्य दोघांना एकमेकांमध्ये मिसळू नका आणि जे सत्य आहे त्याला कधीही लपवू नका. म्हणजे जे काही अल्लाहकडून आलेलं आहे तौरातमध्ये ते लोकांना सांगा किंवा दाखवा, असं इथे संदेश दिलेला आहे. तर पुढचे जे श्लोक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथे थांबू.